राष्ट्रवादीमध्ये सोमवारी एका मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे। अनेक नेते संपर्कात असल्याचा सुनील तटकरेंचा दावा आहे। तर तो बडा नेता कोण या संदर्भातल्या अनेक चर्चा आता सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी राजकीय ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सोमवारी एका मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। तर लोकशाहीला विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे। तर अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा सुनील तटकरे यांनी मोठा दावा देखील केलेला आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेला महाराष्ट्राच्या राजकारणातला तो बडा नेता कोण या संदर्भातल्या अनेक चर्चांना सध्या राजकीय वर्तुळामध्ये उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र राजकीय वर्तुळातील सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सोमवारी एका मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। हीच आज या ठिकाणी आपल्यामार्फत सांगू इच्छितो आहे की महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील बाहेरचे अनेक सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधला प्रवेश हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा राज्याच्या देशाच्या पक्षाच्या राजकारणाला कलाटणी देणारा त्या ठिकाणी आहे, तो होणार आहे। एवढंच आपल्या या बैठकीच्या मार्फत मी या ठिकाणी सूचित करू इच्छितो आहे। मला विश्वास आहे की परवाच्या पक्षप्रवेशाच्या नंतर राज्यभरात देशभरामध्ये पक्षाची ताकद अधिक उत्तम पद्धतीने वाढली जात असताना त्याचा सुद्धा एक चांगला परिणाम आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो आहे। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेली आहे। राष्ट्रवादीमध्ये सोमवारी मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता तो मोठा नेता कोण याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी विनोद राठोड। विनोद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष अजित पवार गटांचे सुनील तटकरे यांनी आज स्पष्ट भूमिका मांडली आणि सोमवारी बैठक लावली आहे। त्या बैठकीमध्ये एक मोठा नेता पक्षप्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र त्यांना विचारण्यात आलं की कोणत्या पक्षातून तो नेत्यांना त्यावर भाष्य करण्यास त्यांनी टाळलं। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये काँग्रेस मोठा नेता गळायला लागला असल्याचा दावा त्यांनी केला आणि अनेक आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचाही दावा सुनील तटकरे यांनी केला। यामुळे अजित पवार गट हे शरद पवार यांचं गटातला कोणी नेता फोडतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तर दुसरीकडे काँग्रेस पक्षामधून कोणी नेता त्यांच्या गळाला लागलाय का हेही पाहणं गरजेचं ठरणार आहे की उद्धव ठाकरे यांच्या गटातून कोणी नेता येणार आहे का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। परंतु सोमवारी मात्र एक मोठा नेता पक्षप्रवेश करणार असल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे। अगदी विनोद, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।